नमस्कार. संसदीय लोकशाहीमध्ये सरकारला जबाबदार धरण्यासाठी अनेक साधनं असतात. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं आणि तितकंच नाट्यमय साधन म्हणजे अविश्वास प्रस्ताव. तर नक्की काय आहे हा प्रस्ताव आणि तो काम कसा करतो? चला समजून घेऊया. सगळ्यात आधी अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रस्ताव आहे जो विरोधी पक्ष लोकसभेत मांडतात. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आम्हाला म्हणजे या सभागृहाला तुमच्या सरकारवर आणि तुमच्या मंत्रिमंडळावर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. मग मनात प्रश्न येतो की हे सगळं घडतं कसं? म्हणजे हा प्रस्ताव मांडण्यापासून ते त्याचा निकाल लागेपर्यंत नक्की काय काय होतं? ही पूर्ण प्रक्रिया मुख्यत्वे 5 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी येतो प्रस्ताव, मग स्पीकर म्हणजेच सभापती त्याची तपासणी करतात. त्यानंतर सभागृहात गरमागरम चर्चा होते, मग होतं मतदान आणि शेवटी येतो तो निर्णायक निकाल. आपण प्रत्येक टप्पा नीट समजून घेऊ. चला तर मग या प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीला जाऊया. हा प्रस्ताव नक्की सुरू कसा होतो? हा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. ह्या सगळ्याची सुरुवात एका आकड्याने होते, एक मॅजिकल नंबर, आणि तो आहे 50. म्हणजे बघा, संसदेचा कोणताही सदस्य हा प्रस्ताव आणू शकतो, पण एक अट आहे. ती म्हणजे त्यांना कमीत कमी 50 खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागतो. हा पाठिंबा नसेल तर प्रस्ताव पुढे जाऊच शकत नाही. ही पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. ओके, तर 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला. मग पुढे काय? इथून पुढे खरी जबाबदारी येते ती सभापतींची. लोकसभा सभापती या प्रस्तावाची पूर्णपणे तपासणी करतात. तो सगळ्या नियमांनुसार आहे की नाही हे ते तपासतात. सगळं काही बरोबर असेल तरच ते तो प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारतात. म्हणजे ते एका प्रकारे गेटकीपरसारखं काम करतात. एकदा का प्रस्ताव स्वीकारला गेला की सभापती सभागृहातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी बोलतात आणि सगळ्यांच्या सोयीने चर्चेसाठी एक तारीख आणि वेळ निश्चित करतात. आणि हो, ही चर्चा कधीही होऊ शकत नाही. त्यासाठी एक वेळेचं बंधन आहे. किती दिवसांचं? फक्त 10 दिवसांचं. नियमानुसार सभापतींनी प्रस्ताव स्वीकारल्यापासून 10 कामकाजाच्या दिवसांच्या आत त्यावर चर्चा घेणं बंधनकारक आहे. हे महत्वाचं आहे कारण यामुळे सरकारला लगेचच उत्तर द्यावं लागतं. प्रकरण जास्त काळ लांबवता येत नाही. आता येतो या प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा आणि नाट्यमय भाग, सभागृहात होणारी चर्चा आणि सरकारचं उत्तर. चर्चेच्या वेळी ज्या खासदारांनी प्रस्ताव आणलेला असतो ते सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करतात, प्रश्न विचारतात. लोकसभेत यावर सविस्तर आणि अनेकदा गरमागरम चर्चा होते. आणि शेवटी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान स्वतः उभं राहून या सगळ्या आरोपांना आणि प्रश्नांना उत्तर देतात. ठीक आहे, चर्चा झाली, उत्तरं दिली गेली. मग काय? मग येतो तो शेवटचा आणि सगळ्यात निर्णायक क्षण, मतदान आणि त्याचा निकाल. तर ही सगळी चर्चा संपल्यावर नक्की काय होतं? चर्चा पूर्ण झाल्यावर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेतलं जातं आणि याच मतदानावर सरकारचं भवितव्य अवलंबून असतं. सरकार राहणार की जाणार हे याच क्षणी ठरतं. मतदानाचे 2च परिणाम असू शकतात. एक, जर प्रस्ताव पास झाला म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने जास्त मतं पडली तर सरकारला राजीनामा द्यावाच लागतो. दुसरा परिणाम, जर प्रस्ताव फेटाळला गेला म्हणजे प्रस्तावाच्या विरोधात जास्त मतं पडली तर सरकारवर काही परिणाम होत नाही आणि ते आपलं काम पुढेच चालू ठेवतं. मग शेवटी एक प्रश्न उरतो, अविश्वास प्रस्ताव म्हणजे फक्त सरकार बदलण्याचा एक राजकीय डावपेच आहे की आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा हेल्थ चेकअप आहे? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.